दिनांक 11/7/2025 11/7/2025ला आम्हाला गुप्त बातमीदारांना माहिती दिली की आपल्या नाशिक रोडनं एक ट्रक येतोय आणि त्या ट्रकमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा असा वाहतूक केली जाते. अशा माहितीवरून आम्ही तात्काळ त्या ठिकाणी अधिकारी आणि अंमलदारांना पाठवले. तिथं नाकाबंदी लावली आणि आयशर ट्रक क्रमांक आहे MH04 HD 7350 हा ट्रक तिथं आम्ही थांबवला, चेक केला. जरा संशय बळावल्यामुळं आम्ही तो ट्रक ताब्यात घेऊन त्याची पूर्ण झडती घेतली असता त्या ट्रकामध्ये शासनानं प्रतिबंधित केलेला विमल कंपनीचा जो गुटखा आहे तो आम्ही जप्त केलेला आहे. तर एकूण 75 पोती गुटखा होता. त्याचं एकूण मूल्य म्हणजे विमल कंपनीचा सुगंधित मसाला सुगंधित तंबाखू असा 28,36,800 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. तसेच सदरचा ट्रक 15 लाख रुपयाचा आयशर कंपनीचा ट्रक MH04 HD 7350 हा सुद्धा गुन्ह्यात जप्त केलेला आहे. टोटल मुद्देमाल 43,36,800 रुपयाचा होतोय. सदर गाडीचा जो ट्रक चालक आहे सादिक अब्दुल वहाब शेख वय 43 वर्ष राहणार चोपडा तालुका चोपडा जिल्हा जळगाव ह्याला आम्ही गुन्हा दाखल केला आणि अटक केलेली आहे. तो आमच्या पोलीस कस्टडीमध्ये होता. तो आता सध्या न्यायालयीन कस्टडीमध्ये आहे. तसेच ह्या गुन्ह्यामध्ये अजून एक आरोपी वॉन्टेड आहे. सदरची कारवाई आमचे SP सर गिल सर ॲडिशनल SP चोपडे सर तसेच आमचे SDPO रवींद्र चौधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. आमचे पोलीस स्टेशनचा स्टाफ आहे PSI सचिन पाटील, SC कोकाटे, SC गायकवाड, पारखे, अमित माळुंजे, पंडित थोरात तसेच कॉन्स्टेबल आरगडे, वाघमारे दैफळे, ओंकार खुने साळुंके या पथकानं केलेले आहे. आरोपी सध्या हा ट्रक नाशिक रोडनं आळे फाट्यालाच येत होता. त्याच्याबद्दल माहिती आता तो दुसरा आरोपी आहे तो आरोपी फरार आहे. त्या आरोपीला अटक केल्यानंतर ती माहिती मिळू शकेल. सर आपण आळेफाटा पोलीस स्टेशनला रुजू झाला तर आपलं प्रथमतः मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. आपल्या चांगल्या कार्याला शुभेच्छा. सर आता आळेफाटा परिसरामध्ये चोऱ्या पण वाढल्यात. मध्यंतरी आपण लक्ष्मी किराणा मालाचं जे दुकान फुटलं त्याचा शोध लागला, नंतर ते दरोड्यात कन्फर्म झालं, अभिनंदन. परंतु ते चौगुले आनंदराव चौगुले आणि इतर जे काही चोऱ्या झाल्या जबरी सर त्याच्या तपासाची काय अपडेट आहे? याच्यामध्ये चौगुले साहेबांच्या घरी जी घरफोडी झाली होती ती रात्रीची घरफोडी होती. तर त्या घरफोडी निष्पन्न करण्यासाठी माननीय SP सरांचं वेळोवेळी आम्हाला आदेश आणि मार्गदर्शन होते. तर त्या अनुषंगाने आम्ही तपास करून सदर गुन्ह्यात एकूण 5 आरोपींना आपण अटक केलेली आहे. त्याच्यातले 2 आरोपी जे शिरूरचे आहेत आणि त्यातली जी एक गाडी आहे की आरोपींनी इथपर्यंत येण्याकरता तसेच इथून पळून जाण्याकरता जी गाडी वापरली ती गाडीसुद्धा आपण गुन्ह्यात जप्त केलेली आहे. 5 आरोपी सध्या आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत आणि बाकीचे 3 आरोपी जे आहेत ते नेवासा येथील आहेत, अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा ठिकाणचे आहेत आणि इतर अजून काही आरोपी त्याच्यात वॉन्टेड आहेत. सर आळेफाटा बस स्थानक परिसरामध्ये जे खाजगी वाहनं आहेत ते बस स्थानकाच्या आवारामध्ये बेकायदेशीर प्रवास करतायत व त्याला कोणाचं पाठबळ की असं तुमचं काय नेमकं? पाठबळ वगैरे असा प्रकार नाही. मी आता आपल्या सूचनेप्रमाणे की मी जाऊन स्वतः तिथं खात्री करेन की रिक्षा अस्ताव्यस्त लागलेल्या दिसतात किंवा जे अवैध वाहतूक करणारी वाहन आहेत त्यांच्या विरोधात आम्ही कठोर कारवाई करू. आमचा मुद्दा असा आहे की जे कल्याण महामार्ग आहे ते 4 व्हीलर गाड्या बस स्थानकाच्या आवारातच खाजगी वाहनं प्रवाशांची वाहतूक करत असतात. नाही, यासाठी मी माझे ट्रॅफिकचे 2 अंमलदार त्या चौकात थांबून नेहमी वाहनांची तपासणी वगैरे करत असतात. मी त्यांच्याकडून या संदर्भात पूर्ण माहिती घेतो आणि मी स्वतः त्याची दखल घेऊन मी स्वतः पाहणी करून त्याच्यावर कारवाई करतो. सर परिसरामध्ये गैरधंदे सुद्धा वर डोकं काढू लागलेले आहेत. बस स्थानकाच्या आजूबाजूला सुद्धा चक्री किंवा असं काहीतरी आकडे वगैरे सुरू असतात. सर तुमची पॉलिसी काय असणार आहे गैरधंदे कमी? मी या निमित्ताने मी तुम्हाला आवाहन करतो की तुमच्या निदर्शनास अशी कुठली गोष्ट आली तर माझा नंबर सगळ्यांच्याकडे आहे. तुम्ही मला 100% फोन करा. वेळेचंही कुठलंही बंधन न पाळता मी तुम्हाला त्या संदर्भात 100% जे काय आहे ते आपण शासकीय म्हणजे कायदेशीर कारवाई त्याच्यात केली जाईल. सर कायदा पाळणाऱ्या जनतेला सेवा देण्याचं आपलं काम आहे. बरोबर. कायदा पाळणाऱ्या जनतेला सर आपण काय आवाहन कराल? आळेफाटा पोलीस स्टेशनला येऊन मला आता एक जवळजवळ महिना झालेला आहे. तर ह्या पूर्ण 22 गावामध्ये मी फिरलो, सगळ्यांसोबत बोललेलो आहे. तर आपल्याकडे असं आहे की शेती सदन आहे आपल्याकडं आणि शेतकरी सुद्धा प्रगतिशील शेतकरी आहे. म्हणजे नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून तो शेती करायचा प्रयत्न करतो, मार्केटचा अभ्यास करून शेती करायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळं सदन भाग आहे
आणि बऱ्याच लोकांचे बंगले हे शेतामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचे आईवडील असतात किंवा महिला वर्ग असतो आणि पुरुष मंडळी कामानिमित्त नारायणगाव, पुणे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी असतात. तर मी या निमित्ताने मी पुन्हा सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही आपापल्या घरफोडीचं आणि दरोड्यांचं प्रमाण आपल्याकडे जास्त आहे, कारण आपल्याकडे अहिल्यानगर जिल्ह्याची हद्द लागून आहे आणि विरळ वस्ती असल्यामुळं की रॉबरीचे वगैरे प्रकार होत आहेत, म्हणजे तसा इतिहास आहे. तर मी या निमित्तानं सगळ्यांना आवाहन करतो की सगळ्यांनी आपापल्या बंगल्यांना CCTV सगळ्यांनी लावून घ्यावेत, अलार्म सिस्टीम लावून घ्यावी. आणि जे मागचे याच्या राजुरीच्या मागचा जो भाग आहे किंवा आळे गावाच्या मागचा भाग आहे तो कॅनॉल रोड आहे. तर बऱ्याचशा चोरट्यांची ये जा ह्या कॅनॉल रोड होत असते. आपल्या बंगल्याला CCTV लावत असतानाच एखादा कॅमेरा जर समोर रस्ता कव्हर करताना किंवा जर कॅनॉलच्या आजूबाजूला असेल तर कॅनॉल कव्हर करताना लावता आला तर पोलिसांना तपासाच्या अनुषंगानं खरोखर त्याचा फायदा होईल. आणि ह्या घटनांचं प्रमाण बघता मी सध्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 5 गाड्या, माझ्या 3 गाड्या 2 व्हीलर आहेत आणि 2 2 व्हीलर आहेत, 4 व्हीलर 3 गाड्या आणि 2 व्हीलर 2 गाड्या, अशा 5 गाड्या माझ्या 24 तास 24/7 आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गस्त करतायत. त्याच्यावर मी अधिकारी आणि अंमलदारांना नेमलेलं आहे. तुम्हाला अशी कोणती माहिती भेटली किंवा काय असेल तुम्ही मला फोन करा किंवा बीटचे आमच्या अधिकारी आणि अंमलदार आहेत त्यांना जरी माहिती दिली तरी तुम्ही दिलेल्या माहितीच्या अनुषंगानं परिस्थिती पडताळून आम्ही 100% कायदेशीर कारवाई करायची मी ग्वाही देतो. सर, तुम्ही जो गुटखा पकडला त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन, परंतु पानटपऱ्यांवर गुटखा मावा अगदी सहज उपलब्ध होतो. मग सर ती जबाबदारी कोणाची आणि त्या संदर्भामध्ये? ती सर्वस्वी जबाबदारी माझी आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही. परंतु हा जर मुद्देमाला आपण पकडला नसता तर साहजिकच तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तो पानटपऱ्यावर आला असता, पण त्याला आपण अगोदरच प्रतिबंध केलेला आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही आमचे बातमीदारांना सक्रिय केलेलं आहे आणि इथून पुढेही जेव्हा जेव्हा अशा गोष्टी निदर्शनास येतील त्यावेळेस आम्ही निश्चितच कारवाई करू. सर, तुमचं आम्ही मागची कार्यपद्धती समजून घेतलेली आहे. तुमचं काम अतिशय डॅशिंग राहिलेलं आहे. सर्वसामान्य माणसाला तुमच्याकडे यायला कधी कधी अडचण निर्माण होतो. बाहेर ठाण्यामधून न्याय मिळतोच असं नाही किंवा नाही असं पण नाही, पण सामान्य माणूस तुमच्यापर्यंत थेट पोहोचला पाहिजे. तुमचा नंबर तुम्ही डिस्प्ले करू शकाल का? येस सर, मी 100% डिस्प्ले करतो आणि ठाणे अंमलदार कक्ष माझ्या चेंबरच्या समोरच आहे. मी सकाळी 10 वाजता पोलीस स्टेशनला येऊन बसतो. ते दिवसभर मी पोलीस स्टेशनलाच असतो. ठाणे अंमलदारांकडून तुमचं समाधान नाही झालं तर तुम्ही डायरेक्ट मला भेटू शकता किंवा इथं येणं जर तुम्हाला शक्य नसेल तर माझा नंबर मी तुम्हाला देतो. तुम्ही मला फोन करूनही तुमची माहिती देऊ शकता. माझा मोबाईल क्रमांक आहे 8693067666. मी पुन्हा रिपीट करतो 8693067666. सर, पुन्हा एकदा तुमच्या पुढील कार्यकर्त्याला शुभेच्छा. धन्यवाद.